करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर च्या वतीने आज मौजा धारगाव तालुका भंडारा बाबांना माझा प्रणाम। आपल्या सर्वांच्या आई उपस्थित आहेत, आईला माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी गायदाने साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे स्वागत ज्यांचे हस्ते झाले असे आदरणीय देवरामजी तुमसरे साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित मंडळाचे संचालक आदरणीय गुलाबरावजी साठवणे, त्याचप्रमाणे मंडळाचे सल्लागार समिती सदस्य आदरणीय फकीरचंदजी वैद्य साहेब, माजी सचिव नरेंद्रजी मेहर साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माजी पदाधिकारी, मंचकावर उपस्थित सर्व मार्गदर्शक मंडळी, कार्यकर्ता, उपस्थित सर्व सेवक बांधव, आई बहिणी, लहान थोर मंडळी, सर्वांना माझा नमस्कार। या ठिकाणी बरेच सुंदर सुंदर अनुभव झाले आणि आपण सर्व ज्ञानी आहोत। आपण सर्वांना सर्व काही माहित आहे। आपण या मार्गाशी ज्यावेळी जुळलो, सुखासुखी कोणीही या मार्गाशी जुळला नाही। आपल्याला या ठिकाणी बऱ्याच गोष्टीचा बोध आणि सुंदर अनुभव झाले। मला असं वाटते कधी कधी की मला काहीच समजत नाही। या भंडारा एरियामध्ये बऱ्याच गावामध्ये या मार्गाची जेव्हा सुरुवात झाली, बाबांनी कोणत्याही एका परिवाराला, एका सेवकाला कार्य दिले नाही। या मार्गाची सुरुवात एकतेनं होते। बाबांनी सुद्धा आपले कार्य करत असताना एकट्याने केलं, परंतु त्यांनी संपूर्ण परिवाराचा साथ घेतला आणि म्हणून बाबाचे कार्य सफल झाले। आणि तेच कार्य आपल्याला बाबांनी सांगितले। आणि एकता ही या मार्गाची शान आहे। परंतु आमच्या इथं एकतेला सुरुंग लावण्याचं काम सुरू आहे। ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मार्गदर्शक आहेत त्या त्या गावामध्ये एक सोडून दोन दोन प्रार्थना स्थळ आहे। याचं कारण काय असलं पाहिजे हे तुम्ही शोधा। आणि जे कोणी या कारणाला कारणीभूत आहे त्याच्यापासून सावध राहा। कारण हे बाबाचं कार्य नाहीये। जे लोक हे कार्य करून राहिले ते आपल्या स्वार्थासाठी करतात। अशा माणसापासून आपण सावध राहायला पाहिजे, मार्गदर्शकांनी सावध व्हायला पाहिजे। चाहे तो आपला सेवक जरी असला तरी आपण त्यांनी दिलेली रक्कम किंवा त्यांना दिलेला आपल्याला फायदा करून दिला असेल, त्याचा फायदा आपण घ्यायचा किंवा नाही हे मार्गदर्शकांनी ठरवायचं। ज्यावेळेस आपल्याला काहीच मिळालं नव्हतं तेव्हा आपल्याला दैवी शक्तीने मदत केली।
आणि त्या मदतीच्या जोरावर आपण मार्गदर्शक बनलो आणि आपण काहीच न करता आपल्या शब्दावर सेवकाचं दुःख दूर होते, हे काही आपलं काम नाहीये, हे महान त्यागी बाबा जुमदेवजीची कृपा आहे. मी या मार्गाशी जुळलो नाही. माझे वडील, माझं वय 10 वर्षाचं असताना माझे वडील 1976 मध्ये या मार्गाशी जुळले. आता संचालक साहेबांनी सांगितलं, यापूर्वी मी आपला अनुभव सांगितला आहे. बाबांनी कशा प्रकारे तपश्चर्या केली, दैवी शक्तीला कसं ओळखलं, बाबाच जाणे. परंतु मला असं वाटते की दैवी शक्तीला ओळखणं इतकं सोपं नाही, कारण मी जाणत्याचा खेळ पाहिला आहे. जे आपल्याला समजत नाही, ज्याला समजते तो बरोबर करते. जाणत्याचा खेळ मी पाहिलाय, कशी आग लावते त्याचा खेळ. बाबांनी सगळं पाहून सुद्धा फक्त शांत चुपचाप बसत होते, सगळ्याचे ऐकत होते. कारण बाबाला माहित होतं की जर मी काही बोलून टाकलं तर काही होऊन जाईल, म्हणून बाबा कधी बोलत नव्हते. एखाद्याने आरोप लावला तरी बाबा चूप राहून जायचे, कारण बाबाला माहित होतं की शब्द कार्य करून टाकाल आणि याचं काय होईल सांगू नाही शकत. बाबांनी दैवी शक्तीला ओळखलं, म्हणून दैवी शक्तीशी मान ठेवला आणि त्याचा परिचय प्रत्येकाला करून दिला. मंचकाकडे लक्ष द्या. या ठिकाणी एक मुलगी आलेली आहे, ती रडून राहिली. ज्याची कोणाची असेल त्यांनी तिला घेऊन जावं. तर येऊन जाते. मी बाबाची संगत केली त्यावेळी फक्त एका गावात एक सेवक, या 2 सेवक. बाबांनी जर कधी कुणाला दौरा दिला तर दौरा असा होत होता की जर या गावी दौरा दिला आहे तर नुसता एक दौरा करून कधी वापस नाही आलो. एका वेळेस कमीत कमी 4 ते 5 गाव, आणि तेही गाव असे की जर या धारगावला आपण कार्यक्रम दिलाय त्याच्या मधात जर दुसरा गाव असेल तर चालती भेट देऊन त्याच्यानंतर एका गावात कार्यक्रम, ही क्रिया बाबाची होती. आज आम्ही रोज जातो आणि रोज येतो. कंटिन्यू 8 दिवस फिरत होतो आम्ही. एवढी तयारी नव्हती, पण दैवी घडामोडी होती. ज्यावेळी बाबा सोबत फिरत होतो त्यावेळी असा अनुभव येत होता की आपण सतयुगात फिरत आहोत. बाबा सोबत फिरत असताना काही खूप तरण पुरण खायला मिळत नव्हतं, पण जे काही खात होतो त्याच्यामध्ये जे आनंद होता तो आनंद आज नाहीये. याचं कारण आमच्या मधले मतभेद, आमच्यामध्ये न दिसणारी एकता. या मार्गाची शिकवण आपण विसरत चाललो आहोत. जर आपण या मार्गाला समजलो नाही तर जीवन अधोगती केल्याशिवाय राहणार नाही. संसारी जीवन आहे, जीवन संघर्षमय आहे आणि संघर्ष केल्याशिवाय जीवन सफल होणार नाही. माझे वडील जुळल्यानंतर मला कसा तबला वाजवण्याचा छंद लागला मला माहित नाही. आणि मी 6-7 वर्षाचा असताना मला तबला वाजवण्याचा छंद लागला. या तबला वाजवण्याचा छंदापायी बाबाची संगत लाभली. सुरुवातीला एक वेळा 77 मध्ये उमरेडला बाबा आले आणि बाबा समोर मी पहिल्यांदा तबला वाजवला.
ज्यावेळेस मी भजनामध्ये पहिल्या धूनवरती तबला वाजवला, बाबांनी मला 5 रुपयाचं बक्षीस दिलं आणि त्या 5 रुपयांनी माझं जीवन कसं साधवलं पताही लागलं नाही. आम्ही गरिबीतूनच आलो, एक मागता एक काम करणारा आणि 4 जीव खाणारे, पण तरीही बाबासोबत 5-5, 6-6 दिवस फिरलो. सुरत अहमदाच्या दौऱ्यावरती 12 दिवस कंटिन्यू बाबासोबत फिरलो आम्ही, परंतु कधीही बाबाला नकार दिला नाही किंवा शब्द मोडला नाही बाबाचा. आणि त्यावेळेस शब्द मोडला नाही म्हणून दैवी शक्तीने महानत्यागी बाबा जुंदेवीच्या कृपेमुळे आज मला इथं मान मिळाला, नाही तर कुठं राहिलो असतो मलाही माहित नाही. जेव्हा बाबासोबत आम्ही बसत होतो कधी असं उठून गेलो नाही. बाबाचं मार्गदर्शन पूर्ण होतपर्यंत, बाबा काय बोलून राहिले हे पूर्ण होईपर्यंत त्या जागेवरून हललो नाही, कधीच हललो नाही. आम्ही माझं जीवन साधलं, बाबाच्या कृपेमुळे माझं जीवन साधलं. बाबासोबत फिरलो आणि एक दिवस कॉलेजला शिकत असताना मी भवनामध्ये राहत होतो. जेव्हा भवनामध्ये राहत होतो, बाबा एक दिवस सायंकाळच्या वेळेस भवनामध्ये आले आणि येरझाऱ्या मारत होते. माझ्या बाजूला रामदासजी पत्रे, त्यावेळेस तेही माझ्या बाजूच्या रूम मध्ये राहत होते. यांनी मला सांगितलं, किरण भाऊ म्हणे बाबा आले, आपण बाबाला भेटायला जाऊ. मी म्हटलं तुम्ही जा, मी येतो. बाकीचे विद्यार्थी खाली आले आणि मी बाबाला भेटायला आलो नाही. या मार्गामध्ये जागृत शक्ती आहे, पण आपण विश्वास ठेवत नाही, कारण आपण बुद्धीचे हुशार लोक आहोत आणि आपल्या हुशारीला असं वाटते की मी हे काम केलं याच्याने मला 25 पैसे भेटले, जर मी आणखी जास्त हुशारी दाखवली तर 50 पैसे भेटल. तर याच्यामध्येच आपली हुशारी आपण दाखवण्यात व्यर्थ घालवतो. त्याच्या मर्जीनं भेटलं तर ते टिकेल, आणि जर त्याच्या मर्जीशिवाय भेटला तर तो जीवनभर टिकणार नाही. बाबांनी दिलं म्हणून टिकलं, जर मला बाबांनी दिलं नसतं तर माझ्याजवळ टिकलं नसतं, एवढा मला विश्वास आहे. बाबा त्या ठिकाणी खाली येरझाऱ्या मारत होते आणि पत्रे भाऊनी मला सांगितलं आणि मी म्हटलं तुम्ही जा, मी येतो. मी गेलो नाही, बसून राहिलो आणि पुस्तकाकडे लक्ष होतं. पुस्तकाकडे पाहत असताना मला असं वाटलं, एक अशी चमक माझ्या दिमागामध्ये, एक अशी चमक आली, एक जसं पावसाळ्यात बिजली चकाकते त्याप्रमाणे माझ्या दिमागामध्ये एक लहरशी आली आणि मला असं वाटलं की मी बाबाची इतके दिवस संगत केली आणि बाबा इथं आले तर बाबाला प्रणाम करायला गेलो नाही, इथं माझं चुकलं असं मला वाटलं. आणि मी उठलो आणि बाबाला भेटायला खाली गेलो. तेव्हा बाबा फिरून आले आणि मी बाबाला नमस्कार घेतला. ते असे फिरून आले आणि मी खाली उतरलो समोरच्या जिन्यानी आणि बाहेर आलो तर बाबा टर्निंग वरती भेटले. बाबाला नमस्कार घेतला. बाबाने मला नुशा तू आला? हो बाबा म्हटलं. माझ्या पाठीवर हात ठेवला आणि चल म्हणे. बाबा ओट्यावर बसले आणि मी पायरीवर बसलो. हा प्रॅक्टिकल अनुभव आहे, माझं जीवन साधलं. कोणी म्हणत असेल की काही घडत नाही, काही होत नाही, पण मी आपल्या उघड्या नजरेने पाहून आलो दैवी शक्ती आपलं कार्य बरोबर करते. जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपला अविश्वास आपल्या जवळ ठेवावा. माझा विश्वास आहे की माझा बाबा कार्य करते. बाबा माझ्यासोबत बसले आणि बाबांनी मला विचारलं, तुझे वडील तुला भेटले का म्हणे. मी म्हटलं नाही बाबा, तुझे वडील आले होते म्हणे आज सकाळी. तुझी भेट नाही झाली का? नाही बाबा म्हटलं. तुझे वडील म्हणत होते तुला बँकेत नोकरीवर लावून दे. त्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकत असताना खाली होतो आणि घरची परिस्थिती खराब होती, खूप चांगली नव्हती. आपला वाली कोणीच नाही, कारण कुठेही काही नोकरी पाहिजे म्हणजे काहीतरी एक तर खूप हुशार पाहिजे माणूस, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये उतरायला पाहिजे. नाही,
तर कोणीतरी सोबत पाहिजे. आणि आपला सोबती कोण? बाबा. ज्याचा कोणी नाही त्याचा बाबा नक्की कार्य पूर्ण करेल, पण त्याला ध्येयाने कार्य करावं लागल. त्यावेळी मी काही खूप मोठं कार्य केलं नाही, मी काही खूप बुद्धिवान नव्हतो, पण त्यावेळी माझ्यावर बाबाची कृपा झाली. बाबा म्हणे मला, तू कोणासाठी फिरला? बाबाचे शब्द कसे निघाले, तू कोणासाठी फिरला म्हणे. म्हटलं बाबा मी परमेश्वरी कार्यासाठी फिरलो. ज्या भगवत कार्यासाठी तू फिरला, तुझा भगवत कार्यामध्ये दिलेला वेळ भगवंत आपल्या अंगावर उधार ठेवणार नाही म्हणे. काय म्हटलं बाबांनी? तुझा भगवत कार्यामध्ये दिलेला वेळ भगवंत आपल्या अंगावर उधार ठेवणार नाही, तू त्याची काही चिंता करू नको. तुला कोणी तबला शिकवला म्हणे. त्या दिवशी बाबाने मला सांगितलं, विचारलं, तुला तबला कोणी शिकवला? मी म्हटलं मला कोणीच शिकवलं नाही, घरी ठेवून राहत होता, आपणच वाजवायचं काहीतरी. तबला वाजवणारे खूप आहे, खूप संगीतकार आहे, खूप आहेत, पण या मार्गामध्ये बाबांनी मला जागवलं. बाबाने तबला तुला कोणी शिकवला? मी म्हटलं कोणीच नाही. अरे तुला नाही समजत म्हणे, मी सांगतो म्हणे तुला. ज्याने तुला तबला शिकवला तोच तुला नोकरी लावून देईल. तू नाही ओळखत म्हणे, पण मी तुला ओळखतो म्हणे. आणि तू जर सगळं साधल्यावर जर इथून सोडून गेलास तर तुला बाबा सोडणार नाही. तुला वाटत असेल की मी बाबाची संगत केली, मी बाबाचं काम केलं, बाबानं माझ्या वडिलाचा अपमान केला, माझ्या वडिलांनी म्हटलं की याला नोकरीवर लावून दे आणि नाही लावून दिलं, तू हे सोचू नको म्हणे. तू हे मनातही आणू नको म्हणे गोष्ट. ज्या परमेश्वरी कार्याला तू वेळ दिला, तुझा दिलेला वेळ भगवंत आपल्या अंगावर उधार ठेवणार नाही. तुला सगळं काही भेटल, पण सर्व भेटल्यावर जर तू बैमानी केलास बाबासोबत तर तुला बाबा सोडणार नाही. ही शक्ती कार्य करून राहिली आणि बाबाचे शब्द खाली गेले नाही. बाबाने तुला तबला कोणी शिकवला? ज्या शक्तीने तुला तबला शिकवला तू त्याला नाही ओळखत म्हणे. बाबांनी सांगितलेला मला वाटते 4था किंवा 5वा अनुभव तुम्ही ऐका. जो अनुभव गंगारामजी रंभाड यांना सांगितलेला अनुभव तुम्ही ऐका. बाबांनी सांगितलं, ज्याला शैतान म्हणत होता गंगारामजी रंभाड, आणि त्या शैली रात्रीचे 2-2 वाजता ज्या ठिकाणी देवीचं ठाणं होतं त्या ठिकाणी तो जाऊन बसत होता, तरी त्याच्या अंगातला शैतान निघत नव्हता. त्यांनी बाबाला सांगितलं. बाबाच्या हातावरचा पहिला सेवक त्या गंगारामजी रंभाडच्या अंगातला शैतान जात नव्हता, आणि बाबांनी त्याला सांगितलं भगवान आहे, पण मानशील तेव्हा. आता भगवान काही अशी वस्तू तर नाही की हातात आणून तुला दाखवून देईल. तेव्हा त्या बाबांनी त्याला सांगितलं की वरती स्लॅबवरती जाऊन बसले आणि प्रयोग केला. कापराची ज्योत लावली आणि त्याला कापराच्या ज्योत समोर त्याला उभं केलं. मन म्हणे तू भगवान बाबा हनुमान. आणि इतकं म्हणताबरोबर तो ढसाढसा रडायला लागला. त्याच्या अंगातला शैतान रडायला लागला. बाबा म्हणे तो शैतान नव्हता, भगवान होता. त्याला तो तुला भेटायला येत होता, तू त्याला घाबरत होतास. तू घाबरला म्हणून तो शैतान म्हणत होता त्याला. ही शक्ती आहे आपली या मार्गामध्ये. तो शैतान नव्हता, भगवान होता. बाबाने मला सांगितलं ज्याने तुला हे सगळं शिकवलं तोच तुला पुढे नेईल म्हणे, आणि तुला याच कार्यासाठी जन्माला घातलाय म्हणे. जर तू सोडून गेलास तर तुला बाबा सोडणार नाही. 89 मधली गोष्ट. मला आणि तुम्हाला काय घेणं देणं? मी आज इथं आलो असतो हे कोणाला माहित? मलाही काही समजलं नव्हतं की मी जर हे कार्य करेन तर मला पुढं काय कुठं नेईल बाबा, हे ना मला माहित होतं आणि ना तुम्हाला कोणाला मी दिसलो असतो आज इथं. ही दैवी घडामोडी आहे, पण आपण समजू शकत नाही. बाबाने म्हटलं आणि मला 3 ते 4 महिन्यानंतर समाज कल्याण विभागाकडून कॉल आला आणि माझी इंटरव्ह्यू नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला झाली. आणि त्याच वर्षी
बाबासोबत ज्या दिवशी गोष्टी केल्या त्याच्या 3-4 महिन्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये मला इम्प्रुव्हमेंट ट्रस्टला नोकरी लागली. नोकरी खूप चांगली होती, माझं जीवन साधलं आणि जसं बाबांनी म्हटलं होतं तसंच झालं. मी सोडलं सगळं इकडचं. मी म्हटलं आता आहे हे काकाजी सोबत वगैरे मी पहिले फिरत होतो, आपल्याला काय घेणं देणं आहे म्हणून मी आपला मस्त चांगली दुनिया होती, पैसा आला, 4 पैसे आले, चांगली नोकरी होती, घर बांधलं, गाडी घेतली, सगळं सुख होतं मला. परंतु मला बाबाला सोडायचं नव्हतं, त्या भगवंताला घडवायचं होतं. 89 मध्ये नोकरीला लागलो आणि 2008 मध्ये 20 वर्ष मी बाहेर राहिलो. आणि 2008 मध्ये बाबांनी एक दिवस कसा चमत्कार केला. रात्री झोपेमध्ये एक स्वप्न दिसलं. त्या स्वप्नामध्ये पाहिलं, जो शैतान ज्याला आपण घाबरत होतो, जो भूत म्हणत होतो ज्याला, तो भूत माझ्या घरी मला दिसला. आणि मी खूप जोरानं घाबरून उठलो. माझ्या घरची माझी मुलगी म्हणते, बाबा पप्पा तुम्ही इतकं घाबरले का हो? मी म्हटलो मग उठून बसलो तेव्हा पाहिलं तर अंधार आणि अंधारात फक्त मी आपल्याच घरी यावं. मी म्हटलो बाबा मला हात दिसला का हो? याचा विचार करत होतो. माझ्या मुलीला म्हटलं बेटा तू झोप. मी पाणी पिलं आणि जेव्हा वेळ पाहिली तेव्हा 3 वाजताच्या दरम्यानची गोष्ट होती. मी विचार केला की जो भूत मी लहानपणी पाहिला होता तो भूत मला या वेळेस या ठिकाणी काऊन दिसला. कारण आपण बाबाचे सेवक आहे, आपल्याला भूत दिसायला नाही पाहिजे किंवा शैतान पुन्हा दुसऱ्यांदा यायला नाही पाहिजे. हा भूत माझ्या घरी आला कसा, याचा विचार मी करत होतो. जेव्हा याचा विचार करत होतो पण मला त्याचा उत्तर सापडलं नाही. 3-4 महिन्याच्या नंतर पुन्हा एक स्वप्न दिसलं. आता क्रिया बदलली. आपण म्हणतो या आपण आपलं म्हणणं असं आहे की या मार्गामध्ये कृपा जागृत आहे आणि हे जागृत आहे म्हणून हा अनुभव आहे. कृपा जागृत आहे म्हणूनच हा अनुभव आहे. आणि पुन्हा एक स्वप्न दिसलं आणि त्या स्वप्नामध्ये असं दिसलं, एक सेवक आमच्या घरी आला आणि मी हॉलमध्ये बसून आहो. जेव्हा तो सेवक आला हॉलमधून मी वाकून पाहिला, त्यांना ओळखलं म्हणून मी जाऊन गेट उघडलं आणि ते आतमध्ये आले. आतमध्ये आल्यावर त्यांनी पाय धुतले आणि आतमध्ये येऊन सोफ्यावर बसले. मी त्यांना म्हटलं काकाजी नमस्कार, तुम्ही कसं येणं केलं? किरण तुलाच भेटायला आलो म्हणे. म्हटलं काकाजी तुम्ही मला बोलावलं असतं. नाही म्हणे किरण तू काही आता येण्याला मोठा माणूस झाला म्हणून तुलाच भेटायला आलो म्हणे. नाही म्हटलं मी मोठा माणूस नाही झालो, पण म्हणे तू मीच म्हणे तुला भेटायला आलो. म्हणे किरण तू विसरला. काय म्हणतात बाबा तू विसरला म्हणे. बाबाने तुला काय सांगितलं होतं की सगळं जर भेटल्यावर तू विसरलास तर तुला बाबा सोडणार नाही. त्या दिवशी बाबाने मला जागवलं आणि मला आदेश दिला, तू जर बैठकीत जाऊन बसलास नाही, वा मी कोणा मार्गदर्शकाकडे गेलो नाही, मी दुःखी होतो, परंतु बाबाचा आदेश स्वप्नामध्ये झाला की तू चर्चा बैठकीत जाऊन बस. तू जर चर्चा बैठकीत जाऊन बसलास नाही तर तुला बाबा दंड देईल. ही आहे जागृत कृपा. आणि बाबाचा आदेश मी त्यांना त्यावेळेस हेही म्हटलं की जर मी चर्चा बैठकीत जाऊन बसलो तर मला बोलता येत नाही, तू त्याची चिंता करू नको म्हणे. काही ते काय करायचं ते बाबा करतील, तू फक्त चर्चा बैठकीत जाऊन बस, बाकी सगळं बाबावर सोपव. अशी ही कृपा आपल्याला महान त्यागी बाबा जुमदेवजीमुळे लाभली. जर आपण हिला समजलो नाही आणि टिकवलो नाही तर गेला जन्म वाया. एक तर कलियुग आहे, या कलियुगामध्ये आपला वाली फक्त, कारण भगवंताला माहित आहे की या कलियुगामध्ये जर कोणी कार्य करू शकते फक्त महान त्यागी बाबा जुमदेवजी. त्यांच्यामुळे आपल्याला ही कृपा लाभली, त्यांच्यामुळे आपल्याला ही कृपा मिळाली. जर आपण या कृपेला टिकवलो नाही तर आपला हा कलियुगातला जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी सर्व सेवकांना हात जोडून एवढीच विनंती आहे की बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचं पालन करा. मी सुद्धा करील. इतकंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. सर्व सेवकांना एक निवेदन आहे. मंडळाने सॉफ्टवेअर बनवायचं काम सुरू केलं आहे आणि आपल्या इकडे जे रेकॉर्ड आहेत, रजिस्टर आहेत,
ते सगळे जीर्ण अवस्थेत आहेत, खराब झालेले आहेत. जर आपण सॉफ्टवेअर मध्ये त्याची एंट्री केली नाही तर त्याच्यानंतर आपल्याला तो रेकॉर्ड राहणार नाही.